निवडणुकीपासून म्हणजे मागची जी निवडणूक होती त्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत मी याच ठिकाणी भाषण करत असताना 2019च्या निवडणुकीत ताई म्हणालो होतो की खरं तर या माणसाचं नाव देवदत्त आहे की विश्वास आहे. त्या पद्धतीने ज्यांनी हा विश्वास 2019च्याही निवडणुकीत तितकाच सांभाळला, तोलामोलाला जपला आणि 2024च्या निवडणुकीमध्ये जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली. इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला. असं काय म्हणतात, एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. आपण सगळ्यांनी, राजाभाऊ आपण असाल, सुरेश भाऊ आपण असाल, आपण सगळ्यांनी जी भावना व्यक्त केली मी मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा करतो. कारण जेव्हा हेतू एक महत्वाचा असतो त्या हेतूकडे जात असणारे मार्ग वेगवेगळे असतात. पण आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचाच आमदार आता आंबेगाव तालुक्यात होणार हा निर्धार आपण व्यक्त केला. त्यामुळे मी पुन्हा तेच सांगतोय, मजबूत पंजाब मशाल प्रज्वलित करून तुतारी फुंकायची ही केवळ एका नाही अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला या पद्धतीनं महाविकास आघाडीला पुढे जायचं आणि त्यासाठी खरंच